आपण जसं घडीच्या पोळ्या करतो चौघडी करून, त्यामुळे त्याला पापुद्रे सुटतात, त्या फुलतात. तर तसं आपण इथे करणार आहोत. त्याची आपण चौघडी करायची. बर. हे आपण जर आता गॅसवरून उतरवूया, कारण का हे बऱ्यापैकी आता सुकलेलं आहे. ओके. छान वास येतो, चीज आणि तो इटालियन हर्ब्सचा जो फ्लेवर आहे, जो वास येतो. हे थोडं गार करूया मिश्रण. मला प्रॉब्लेम नाही, तुलाच गाणं म्हणायला लागेल बघ बाबा. आपल्याला काय नाही. गाणं म्हणायला मलाही कधीच काहीच प्रॉब्लेम नाहीये. म्हणून टाक एखादं आईने शिकवलेलं गाणं. केसरिया पधारोनी म्हारे देस रे, पधारोनी म्हारे देस. केसरिया बालम आओनी, पधारोनी म्हारे देस रे, पधारोनी म्हारे देस. क्या बात है, क्या बात है. मस्त मस्त मस्त. वाह. हे मिश्रण गार झालंय. झालं झालं झालं. तर आपण त्याचे मोदक बनवूया. आता जसे आपण उकडीचे मोदक करतो, त्याला जशा आपण कळ्या पाडतो, तसं आता ह्या पिठाला ते नाही, तर आपण मग सरळ ची पुरसुंडी करायची. हे आपण डीप फ्राय करू. तापलंय ना ते? हो, तापलेलं आहे. फर्स्ट क्लास. हे आपल्याला कशाबरोबर खाता येईल? हे आपण आयदर मेयोनीज, ऑफकोर्स मेयोनीज थोडंसं मला वाटतं नॉनव्हेज असतं, पण आजकाल व्हेज मेयोनीज पण येतं मार्केटमध्ये, नाही तर सरळ आपल्या किंवा आपलं टोमॅटो केचप, किंवा भरपूर प्रकारचे डिप्स आजकाल मार्केटमध्ये भरपूर. तुम्हाला पाहिजे करा, पण आधी हा पदार्थ करावा लागेल. आणि हा पदार्थ जर करायचा असेल ना, तर सगळे व्यवस्थित लिहून घ्यायला लागेल. आणि लिहून घेताना एक गोष्ट लक्षात ठेवा, ते डॉक्टरच्या अक्षरासारखे लिहू नका. आपल्याला कळेल, निदान आपल्याला कळेल अशा अक्षरातल्या.